नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पालक पनीरची रेसिपी बघूया। ही पालक आहे, ही मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 5 मिनिटांसाठी पाण्यात मीठ टाकून ती ठेवायची। त्याच्यानंतर पुढे हे पनीर घेतलेलं आहे, ही मोहरी, हळद, धने जिरा पावडर, गरम मसाला, तिखट, मीठ, कढीपत्ता, आला, लसूण आणि मिरची। चला आपण रेसिपीकडे वळूया। ही पालक आपण उकडवायला ठेवूया। मी किती कुकरचा डबा घेतलेला आहे, त्यात हे पालक टाकूया। त्याच्यात अर्धा ग्लास पाणी, आणि ही पालक आपण आता कुकरला लावूया। मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यात तेल टाकलंय। मोहरी तडतडली की आपण कढीपत्ता टाकूया। ही बघा, मोहरी छान तडतडते। मोहरी तडतडल्याशिवाय कढीपत्ता टाकू नका, कारण की मोहरीची चव ती उतरत नाही। म्हणून मी नेहमी सांगते, मी मोहरी छान अशी तडतडू द्या। हे बघा, इथे कढीपत्ता टाकलाय। नंतर आपण आला लसूण मिरचीची पेस्ट टाकूया। ती छान अशी मिक्स करून घ्या। त्याच्यानंतर इथे 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, पाव चमचा धने जिरा पूड, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। हे सगळं टाकून छान मिक्स करून घ्या। त्याच्यानंतर जे आपण उकडवून मिक्सरला वाटून घेतलेला पालक आहे, तो त्याच्यात मिक्स करा आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी त्यात तुम्ही मिक्स करू शकता। इथे पालकला बघा, छान असा कड आलेला आहे। एक कड असा येऊ द्या, त्याच्यानंतर पनीर टाका। पनीर हा 5 मिनिटच ठेवा। 5 मिनिटानंतर लगेच गॅस बंद करा। बघा, इथे आपल्याला पातळ दिसतंय। जेवढं आपल्याला पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही ठेवा गॅसवर। हे बघा, पालक पनीर इथे आपलं रेडी आहे आणि घट्टसरपणा पण आलेला आहे। हे आम्हाला भाकरी बरोबर खायचं आहे, म्हणून आम्हाला एवढं पातळ लागतंच। ही बघा, आपली पालक पनीरची रेसिपी रेडी आहे। ही तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत पण खाऊ शकता। भाताबरोबर पण तेवढीच छान लागते। माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका। थँक्यू।